नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज वरईतील एक मोठी घटना, वरईमध्ये एक मोठी हत्या करण्यात आली। मयत व्यक्तीचं नाव शब्बीर खान असं म्हटलं जातं। वरई जिजामाता नगर परिसरामध्ये मोठा SRA पुनर्विकास प्रकल्प चालू आहे आणि मयत व्यक्ती शब्बीर खान ही त्या प्रकल्पावरती सुपरवायझर म्हणून काम करायची अशी प्राप्त माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे। आणि मारेकरी सुधांशू कांबळे व 2 इतर तरुण मुलांनी याची धारदार हत्यारांनी भोसकून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आमच्यापर्यंत मिळालेली आहे। ही माहिती अंतर्गत वादातून किंवा मयत व्यक्तीच्या कडून त्यांच्या कुठल्या नातेवाईकाला सुधांशू कांबळे यांच्या कुठल्या नातेवाईकाला काकाला कामावरून काढल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आल्याचं माहिती पडतंय। याच्यातील सत्यता आपण नंतर जाणून घेण्याचा पुन्हा प्रयत्न करणार आहोत। आम्हाला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार ही माहिती आहे, वरईतील गुन्हेगारीचं स्वरूप आता वाढत चाललेलं आहे। जिजामाता नगर परिसरामध्ये कोवळ्या वयाची पोरं 18 वर्षाच्या खालील मुलं देखील आता कुठल्या बाबा गँग नावाने गँग चालू करून तिकडे दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे अशी माहिती देखील इकडे समोर येते। त्याशिवाय मयत व्यक्ती शब्बीर खान हा कुठल्या मैत्री ग्रुपचा एक सदस्य होता, दोस्ती ग्रुपचा सदस्य होता असं काही प्राथमिक माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे। पोलीस स्टेशनच्या माध्यमातून इत्थंभूत माहिती आल्यानंतर, प्रेस नोट आल्यानंतर आम्ही पुन्हा ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। वरईतील तरुणाई कुठेतरी नासत चालली आहे असं ह्या माहितीतून बाहेर येतं आहे। मयत व्यक्ती देखील 24-1 वर्षाचा मुलगा होता आणि ही संपूर्ण विभागाला हादरवणारी आणि एक विचार करायला भाग पाडणारी वस्तुस्थिती ठरते। यामध्ये कुठेतरी पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे की आपली मुलं कुठल्या वाम मार्गाला चालली आहेत, कुठल्या तरी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत। वरई पोलीस स्टेशनने वेळीच या आरोपींना अटक केलेली आहे आणि आता पोलीस कस्टडीमध्ये ही मारेकरी मुलं यांना ताब्यात ठेवण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा।